उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झालेले आहेत। अमित शहा यांच्या निवासस्थानी ते दाखल झालेले आहेत। नुकतंच त्यांचं लँडिंग दिल्लीमध्ये झालं आणि थोड्याच वेळात अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडणार आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत फुटीर खासदार सुद्धा उपस्थित आहेत। तर शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर खासदार ज्यांनी पक्षांतर केलं होतं आणि शिंदे गटात प्रवेश केला होता, हे सगळे खासदार सुद्धा अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीला उपस्थित आहेत। थेट जाऊया दिल्ली। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊया। शिवाजी काळे, हे 6 बंडखोर खासदार जे होते ज्यांनी पक्षांतर केलं होतं ठाकरे गटाचे, ते आता इथे या बैठकीत आहेत। एकनाथ शिंदे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि साहजिकच आहे केंद्रीय मंत्रिमंडळात काही फेरबदल होणार आहेत आणि त्यामुळे शिंदे यांच्या वाट्याला सुद्धा काही पद येणार आहेत का? आज ही जी बैठक आहे अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, कारण पहिल्यांदाच हे खासदार फुटल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी दाखल झाले आहेत आणि सध्या बैठक सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी सुनेरी बाग रोडवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं घर आहे, कृष्णा मेनन लेनला जोडलेलं, आणि याच ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, त्याचबरोबर जे 6 फुटीर खासदार आहेत त्यांची बैठक सुरू आहे। जी आश्वासनं या 6 खासदारांना सोबत घेताना एकनाथ शिंदे यांनी दिली होती, आता ती पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे असं म्हणावं लागेल। आणि हे खासदार जे आहेत त्यांचे जे कन्सर्न आहेत सोबत आल्यानंतर मतदारसंघातील जी कामं आहेत ती या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडणार आहे। त्याचबरोबर त्यांचं राजकीय भवितव्य, कारण मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती लोकांचा राग देखील भविष्यात असू शकतो, त्यामुळे विकासाच्या माध्यमातून लोकांचा राग कमी करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघामध्ये केंद्र सरकारकडनं आणि राज्य सरकारकडनं भरीव मदतीची अपेक्षा त्यांना आहे। त्या दृष्टिकोनातून त्यांचं म्हणणं जे आहे ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घालणार आहे। त्याचबरोबर यावेळी एकनाथ शिंदे त्याचबरोबर श्रीकांत शिंदे देखील सोबत आहेत आणि त्यांना दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या मतदारसंघातील मुद्दे या ठिकाणी मांडतील। त्याचबरोबर या 6 खासदारांपैकी एका बंडखोर खासदाराला मंत्रीपद मिळणार आहे, त्यामुळे तो खासदार नक्की कोणता असेल या संदर्भात काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ही बैठक जी आहे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईची भाषा आता करण्यात येत आहे, त्यांना एक पत्र पाठवलं जात आहे, त्या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते। थोडक्यात राजकीय भवितव्य जे आहे आणि त्यांच्या मतदारसंघातील कामं या संदर्भामध्ये राजधानी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी ही बैठक सुरू आहे। नक्कीच धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेट्स बद्दल। अत्यंत महत्त्वाची अशी ही घडामोड दिल्लीतून एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि खासदार जे फुटीर खासदार आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत, अमित शहा आणि एकनाथ शिंदे, आणि या फुटीर खासदारांची बैठक थोड्याच वेळात होणार आहे।